मालाड रेल्वे स्थानकावरील प्राध्यापक आलोक कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी जबाब देण्यासाठी प्रत्यक्षदर्शींनी पुढे यावं, बोरिवली रेल्वे पोलिसांचं आवाहन। 24 जानेवारीला झाली होती आलोक कुमार यांची हत्या। आरोपी ओंकार शिंदे सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये। बहुचर्चित जान्हवी कुकरेच्या हत्येप्रकरणी आज फैसला। मुंबई सत्र न्यायालय देणार निकाल। 2020 मध्ये 31st पार्टी दरम्यान 19 वर्षीय जान्हवीची झाली होती हत्या। जान्हवीची मैत्रीण दिया पडळकर आणि श्री जोगधनकर यांच्यावर हत्येचा आरोप। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या बिऊर गावात रात्री बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू। संतप्त नागरिकांकडून शिराळ्यामधल्या वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक। नांदेडच्या अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या गाडीला अपघात। अर्धापूर शहरामधल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर ट्रॅक्टर आणि तहसीलदारांच्या गाडीच्या धडक अपघात। ट्रॅक्टरचा टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। अपघातात तहसीलदार, चालक आणि शिपाई जखमी। मध्य रेल्वेच्या शिव स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून 3 प्रवासी जखमी। दोघांची प्रकृती स्थिर तर एकाची प्रकृती गंभीर। गर्दीमुळे प्रवासी रेल्वेमधून पडल्याची शक्यता। गोंदियामधल्या मुरकुटडोह जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी लपवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर गोंदिया पोलिसांची कारवाई। AK-47 SLR सह अनेक शस्त्र आणि स्फोटके सापडली। बीडच्या केज तालुक्यामधल्या डोका या गावच्या माजी सरपंचासह एकाला तामिळनाडूमध्ये अटक। बनावट नोटा चलनात आणणाऱ्या बीडच्या दोघांना अटक। 8 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त। भंडाऱ्यामध्ये सराफा व्यावसायिकाला 42 लाखांचा गंडा घातलाय। बबलू अली शेख सोरब अली असं फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे। तुमसरमधल्या घटनेनं सराफा व्यावसायिकांमध्ये उडाली खळबळ। पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरू। लोकलच्या 3ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण दरम्यान तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक असेल। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 3 महिने बंद राहील। मध्य रेल्वेकडून 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आलाय। लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानामध्ये मोठे बदल। अरबी समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये ओलावा। मुंबईला पुन्हा प्रदूषणाच्या ढगाने वेढलं। राज्यभरातील ग्रामपंचायत क वर्ग नगरपालिका स्तरापर्यंत पुस्तकांचं गाव, कवितांचं गाव हा उपक्रम राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय। सामाजिक संस्था, मराठी भाषा विषयक कार्य करणाऱ्या संस्था, मंडळ आदींच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याचे प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।